ह्याची दान देवा देवा, ह्याची दान देवा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायेन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायेन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आकाशी. गुण गायेन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. समचरण सर्वजन साधन दिला मुदाम जगनंद पाणी मंडल मंडलान. तरुण तुळशी महाराज जगजेत्र, सदैव धवलार्थ विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमस्कार मस्तक हे पायावरी, या भारतरी संतांच्या त्रिसंताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वर. तुझा विसरण व्हावा. गुण गायेन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. विठ्ठल
माझी सर्वजणी प्रसिद्ध कीर्तन विषयासाठी घेतलेल्या महान भगवत बंद महाराष्ट्र विषय हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथेतील चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील हा सुंदर असा अभंग आहे. सांगू हा अभंग ज्याला पाठ नाही ते भारतात ठेवायच्या लायकीचं नाही, कारण बाकीची चरण पाठ नसतील पण ह्याची दान देवा देवा जवळजवळ सर्वांना पाठ आहे. विठ्ठला कारण हे मागणीपर प्रकरण आहे आणि विनंतीमध्ये सुद्धा बसू शकतं. मागणीपर प्रकरण या जगामध्ये प्रत्येकाला एक सवय लागलेली आहे. आपण कर्म न करता देवानं आपल्याला काहीतरी द्यावं. खरं तर सांगू, देवानं काहीतरी द्यावं म्हणून सप्ता करू नये. देवानं आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घ्यायचं असं नाही. देवानं काहीतरी आपल्याला द्यावं म्हणून पंक्ती द्यायला तसं नाही. देवानं आपल्याला भरपूर दिले म्हणून करावं. विठ्ठल सर्वांना कोरोनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता ते राहिलं वा काय कोरोना आला पण आला, बऱ्याच गोष्टी शिकवून गेला. गेला नाही 60% आहे अजून. धर्माचा गेला पेशंटला. ऐका, कोरोनानं भरपूर आपल्याला शिकवलं. नंबर 1 आपलं कोण आणि वर्ग कोण हे कोरोनानं आपल्याला दाखवलं. ज्याला भ्रम होता ना, भ्रम असा माझ्या बायकोचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे, भ्रम भ्रम गैरसमज. ज्याला असं अभिमान होता माझी मुलं ऑफिसर झाली आणि त्या पदाला गेले, पण आपली आज्ञा कधी पोरं मोडले नाही. आपण सांगितलेलं ते पोरांनी काम केले. आपल्या पोराचं आपल्यावर लई प्रेम आहे, आपल्या बायकोचं आपल्यावर लई प्रेम आहे. तुला जर असं वाटत असेल एकदा पॉझिटिव्ह निघ. जवळ आले तर बघ तुझी लेकरू तुझी बाजी बायको फुलाच्या गाडीत बसून आणलास. ती लांबून बघते लांबून. कोरोनानं आपल्याला दाखवलं, कोरोनानं आपल्याला दाखवलं आपलं कोण आणि फरक कोण. चला नंबर 2, कोरोनानं आपल्याला दाखवलं काय, स्वतःची जन्मभूमी. ज्याला पैशाशिवाय दुसरं काय आठवत नव्हतं, ज्याला पैसा कमवायचा फक्त किडा होता. माय आठवत नव्हती, बाप आठवत नव्हता, स्वतःच तळमुग आठवत नव्हतं, स्वतःच गाव आठवत नव्हतं. ज्यांनी ज्यांनी आपल्याला शिकवलं त्याची उपकार त्याला काही संबंध नव्हता. त्याला लॉकडाऊन मध्ये जन्मभूमी आठवली. बोंबलं झालं, खायलाच काही नाही. चला पुढं. नंबर 3, कोरोनानं आपल्याला दाखवलं पैसा कसं खर्च करावा. ज्याला लई माज होता 80-80 हजाराचे फिरते लग्नात भेट करायचा, गल्लीला सुद्धा माहित नाही तिच्या पोराचं भाव वाढलं. गल्लीतले लोक म्हणजे पडल्या का अक्षर जेवायला सुद्धा नाही. भात असला तर वरण नाही, वरण दोन्ही आपलं तर वाढणारी गेली. चला नंबर 4, आखर कीर्तनच हिच्यावर. नंबर 4, नंबर 4, कोरोनानं आपल्याला दाखवलं, कोरोनानं आपल्याला दाखवलं काय दाखवलं, विनाकारण गर्दी करू नये. कोरोनानं आपल्याला दाखवलं. आपल्याला वाटतं आपले मित्र माझ्या सोबत आहेत, आपली सगळे भरपूर मित्र तुझ्या सोबत आहेत म्हणून तू पाहिजेतोस म्हणून. मित्राचं लई प्रेम आहे असं काय. पण ऐका आता,
या कोरोनानं आपल्याला हेही दाखवलं, नसलेला कोरोना आपल्याला मान्य करावा लागला. मग देव नाही अशी म्हणणारी जी अवलाद आहे त्याला मान्य करावं लागलं. देव आहे, वारा आहे का नाही? वारा आहे. मला नाही, मग पत्रे गेले कस काय उडून? वारा आहे म्हणून पत्रे उडून गेले. देव मान्य करावा लागेल. मी काय माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, माहिती आहे तुम्हाला? हो, ऐका. देव नाही या शब्दावर एकानं 2 तास भाषण केलं गुरुजी. 2 तास बोंबललो, देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही. मग आमचे तळूचे पाटील होते, म्हणजे राम राम, चांगलं भाषण करता. म्हणजे हो. किती शब्दाचा साठा आहे तुमच्याकडे? म्हणजे हो. किती शब्द पाठ केलं तुम्ही? कोणतं नेमकं तुम्ही कोणत्या कॉलेजला होतो? किती शब्दाचा साठा आहे, किती गोड आवाज आहे, किती फास्ट बोलता, किती शब्द भरपूर आहेत तुमच्याकडे. एवढं फास्ट बोलता तरी कसं? त्यांना म्हणलं देवाची कृपा. देव नाही म्हणून बोंबललं, वरून म्हणतं एवढं कसं बोलता? देवाची कृपा. हे देव न मानणारे कुठं तरी असं केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आपल्याला अहो, एक बाई निघाली भाषण करायला. तिच्या भाषणाचा विषय होता अंधश्रद्धा. अंधश्रद्धा. मेकअप वगैरे करून कुंदनची साडी घालून निघाली भाषण करायला. आणि भाषण करायला गेली, वाटतूनच माघारी आली, गेली नाही तिकडे. मग तिचे पती होते, म्हणजे बायकोला विचारायला त्याचा आम कापत कडक होती. काय आता म्हणजे अगं भाषणाला घेतेस ना? म्हणजे हो. मग मागायला कसं करायचं? नेमकं भाषण कोणतं होतं? म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन, तिच्यावर बोलायचं होतं. मग मागायला का आलीस? म्हणजे माणसाला चालू गेलो नाही कळलं. अंधश्रद्धा तिच्या विरोधात तर भाषण करायला गेली होती, पण माणसाला आडवं आलं म्हणून. हे असंच आहे महाराज, हे असंच आहे. आता चालू झाले. आता या 2020 मध्ये प्रत्येक वर्षी आहे ना, प्रत्येक वर्षी शिक्षकाची आणि विद्यार्थ्याची शाळा भरायची. या 2 महिन्यात फक्त शिक्षकाची शाळा भरली. हे काळ होता गुरुजी आमचा, हे काळ होता. शाळेत जर मोबाईल नेलं तर गुरुजी आपटो मारत होतो. अख्खी शाळा मोबाईलवर आली. मग ते लुडो खेळतय, पबजी खेळतय का अभ्यास करतय? तिथेच नाही. चला, सप्त्याच्या नियोजनातला शेवटचा दिवस. सप्त्यातला शेवट नसतो, सप्त्याला शेवट नसतो. सप्त्याचा शेवट झाला की आपलाही शेवट व्हायला उशीर लागत. सप्त्याला शेवट नाही. मला खरं सांगतो तुम्हाला, बरेच लोक म्हणतात हा शेवट दिवस आहे ना, म्हणजे हो जायला पाहिजे. पण एक आता म्हणा बस करा, येते ऐकून बस. आमच्या काय गावात चालली तिच्या? ऐका, आता एका वकिलानं पूजेने मुरारी बापू यांना प्रश्न विचारला होता. बापूजी, कीर्तन, प्रवचन, भजन, देवाची भक्ती करण्यासाठी, देवाच्या पाया पडण्यासाठी मंदिरातच जावं लागतं असं काही आहे का? म्हणजे घरात बसूनही होतं ना, खालीच गोष्टी करा येतं चित्र. बरोबर आहे ना? ज्याला शरीराचा त्रास आहे त्यानं बसून परमार्थ केलेला आपल्या घरात बरं आहे. पण मोरारी बापूंनी पूजेने मोरारी बापू त्याला उत्तर दिले त्या वकिलाला. म्हणले ऐका, घरातही होतं हो, पण मंदिरात आलेलं आणि या मंडपात येऊन कीर्तन ऐकलेलं काही विशेष असतं. म्हणजे कसं काय? हवा सगळीकडे ना, म्हणजे हवा सगळीकडे. मग आपल्या गाडीतल्या टायरची हवा कमी झाली, मग कोणी ट्यूब घेऊन असं फिरतय का? ट्यूब घेऊन फिरल्यावर हवा मध्ये भरते का? म्हणजे नाही भरत. तसंच आहे, घरात ऐकल्यानंतर दुर्डी करतो, लक्ष जात नाहीतर कुंकुम भाग्य लागलेलं. तेवढ्यात पप्या रडतय, कशाची माती कीर्तन ऐकते. तिथे इकडे लक्ष जात. कमवण्यासाठी या मंडपातच यावं लागतं. सापडेल अजून 1.5 तास खपाईकडं विठ्ठल.
भाग्य हो आपलं भाग्य कसं काय म्हणलं भाग्य ज्यांचं ज्यांचे प्रारब्ध होतं ते कोरोनामध्ये गेले बिचारे त्यांचं नशीब पण आपल्या पुण्यानं आपल्या प्रारब्धानं आपण जिवंत आहोत देवानं आपल्याला शरीर दिलं देवानं आपल्याला आयुष्य दिलं देवानं आपल्याला इंद्रिय दिले मग त्याची साधना करायला काही अडचण आहे का आपल्याला फुकट आपण इकडं तिकडं बोलत घालतो मग इथं बसलेलं मला तुकोबांचं प्रमाण आहे काय गाव देती यमदूता तुकोबाला म्हणता त्या ही एवढे लोक इतके निश्चिंत कस काय कशाची भीती नाही कुसलो काय नाही एवढं टेन्शन का घेत नाही ती लोक काय गावामध्ये ती यमत होता ते यमानं जर विचारलं पाठवलं तुम्हाला मानव देहामध्ये काय काय केलं गावात सप्ताह असून सुद्धा गेलो नाही तिकडं यम विचारलं तुम्हाला मग काय उत्तर देणार तुम्ही यमाला द्या काय उत्तर देणार काय नाही महाराज लईच अवघड काम आहे आता सगळे चालूवर आपल्याला मूर्ख बनवतात लोक चालू आम्हाला लोक आढळून लावते 108 होण्याची कामावर घालू आम्ही 908 घालू तुला वृत्ती आम्ही तुम्हाला कधी त्रास दिलो का पेताना डोळे काबर सापता आमची काय अडचण आहे का तुम्हाला नाही पण करणाऱ्याला तर करू द्या ना परमार्थ करतोय ना त्याला करू द्या व्यवस्थित आडफाटा भरणं सुद्धा पाप आहे त्याला सहकार्य करावं तू काय म्हणे सत्य त्याला भीती काढला अरे कुणाचं कल्याण झालंय काय वाजून दे एमपीसी दे युपीसी दे तिकडं द्यावं तू जर हुशार असता बुद्धिमान असता महाराज रिकामा राहू नये रिकामा राहू नये संत महात्म्यांनी तर डायरेक्ट सांगितले रिकामा राहू नको रिकामा काहीतरी कर तुझी बुद्धी चांगली ना मग एमपीसी दे युपीसी दे परीक्षा दे नेट शेट कितीतरी परीक्षा दे पास हो नोकरीला लाव ते सांगितलेलं आहे पण इकडे या ते काही जमत नाही कीर्तनाचा अभ्यास करा ना स्वर आहे आवाज आहे कीर्तनाचा अभ्यास करा ते जमत नाही स्वर नाही आवाज नाही मग प्रवचनाची तयारी करा म्हणजे ते जमत नाही मग पटवा शिका म्हणजे ते जमत नाही मग पेटी शिका म्हणजे ते जमत नाही मग मशी भागणं म्हणजे ते आपल्याला जमत नाही मग पैलवान हो एका कुस्तीला 1.5 लाख पैलवान हो ते जमत नाही मग कशात तरी किराणा दुकान टाक म्हणजे ते जमत नाही मग जागा रिकामी कर आता जन्माला जर तुला काही साध्य होत नाही महाराज खरं सांगू सगळं काही करता येतं कर्माची सगळी पुढचे जन्म मरण चुकवण्याचं सगळं या जन्मात आपल्याला चुकवता येतं हे आपल्याला विमा आलाय विमा कधी पडलो होतो काय माहिती पण विमा आला ते LIC पॉलिसी तुम्ही काढताना पल्सला लागला भुका LIC पॉलिसी काढताना कसं 15 वर्ष भरा आणि एकदाच उचला तसंच आहे अनेक जन्माची पुण्य आहे म्हणून आपल्याला सत्यामध्ये आनंद प्राप्त होतो हे गर्दीचा परमार्थ नाही एकाला विचारलं महाराज सध्या कीर्तनाला गर्दीच दिसत नाही गर्दीचा परमार्थ नाही परमार्थ भाग्यवान आणि पुण्यच्या लोकांचा प्रमाण सांगतो तुम्हाला ज्ञानोबा यांचं प्रमाण आहे बहुतेक जोडी म्हणून विठ्ठलाची आवडी नामदेव महाराजांचं प्रमाण
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबारायांचं प्रमाण तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. तुकोबारायांचं प्रमाण पूर्वपुण्य ज्याची असेल पुण्य तोची मुखी गाई हरीचे नाम. अनेक संतांनी पूर्वपुण्य असल्याशिवाय हे घडत नाही. हे आपण कीर्तन ऐकतोय ना. यमाच्या जवळ गेल्यानंतर यमानं जर विचारलं काय केलं 700 वर्षाच्या दिवशी तर गेलतो. एवढं तरी म्हणता येईल आपल्याला. थोडी तरी सजा माफ होईल माफ होईल. पण आता तसं नाही ना. अहो किती कॉलेज मधलं पोरग मुलीकडे बघितलं असं. ती मुलगी म्हणली तुला बहीण नाही का. मग ही तिच्याहून फजित करू. ती पोरग म्हणलं आहे ना. मग तिनं तर सांगितलंय म्हणलं गोरी गोरी पान तुला असेल की छान दादा मला एक मेरा जोड्यानं सांगायला पाहिजे. काही बोला महाराज किती बोला. किती महाराज मेल्यावर सुधारणार आपण. किती महाराज मेल्यावर जिंदग्या गेल्या पेपर वाचवा पण ज्ञानेश्वरी उघडली नाही. काल गीता जयंती होती. गीता जयंती गीता हो गीता म्हणजे सोन्याचं बिस्किट आणि ज्ञानेश्वरी ही तिच्यापासून बनवलेले अलंकार. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. एखाद्या माऊलीनं म्हणावं पत्रा होय होय सोयाबीन वर घेतो म्हणलं सुंकी घ्यायला नाही. तुरीवर घेतो म्हणलो घ्यायला नाही. ऊस गेल्यावर घेतो म्हणलो घ्यायला नाही. काही करा मला सोनं पाहिजे. सोनं पाहिजे सोनं पाहिजे. बिघडलं गेलो बिस्किटच आणून दिलं 24 कॅरेटचं. तिने बिस्किट नाही. मग ती गेली सोनाराच्या दुकानात. सोनाराच्या दुकानात गेली आणि अलंकार बनवले. अलंकार ऐका अलंकार. बिंदिया मोठ्या डेरेची झुमकी बारीक डेरेची झुमकी तिचा सरपाया कुडकी मग ते आलं खाली. मग मंगळसूत्र थोरली सोनं असली तर कारला नकलेस चप्पल हार लॅकिट वरी नाकाला महिबोबा सगळे अलंकार ती बनवू लागली. बाबा हातात पाटल्या ते आता बोटात घालायचे निघाले नवीन काय म्हणते ते आजही निघाले ठुशी सगळे अलंकार तिनं बनवली. आणि मग ते अलंकार परिधान केल्यानंतर जशी अलंकार तिला शोभा देऊ लागली तसंच या जगामध्ये संस्कृत सर्वांना कळणं शक्य नाहीये. म्हणून ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी मराठीत केली. मराठीत केली आपल्यासाठी सोपं करून ठेवलं. खरं सांगू का ज्ञानेश्वरीचा जास्त फायदा दुसऱ्या लोकांनी करून घेतला. जिथं पित्त ना तिथं विकत नाही. बघा गावातलाच एखादा कीर्तनकार असू द्या कोण नाही आलं तर अचानक त्याला उभा. त्याला किंमत जिथं पिकत तिथं विकत नाही. पण आपल्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यांच्या कृपेनं तुम्ही फोटो सुद्धा टाकला बॅनरवर. शाहूराज महाराज गाडे यांच्या कृपा आशीर्वादानं खरं सांगू ही जुनी माणसं अजून आहे म्हणून चांगला परमार्थ चालू आहे. आपल्याला पुढे शिकणार अभिमान आहे. सगळे तरुण मंडळ थांबलेलं आहे कीर्तनाला. सर्वांना साष्टांग दंडवत करतो. भगवंताने आपल्याला सर्वांना शीत बुद्धी द्यावं. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला चांगली बुद्धी दे. म्हणजे तुकाराम महाराजांना बुद्धी नव्हती का. तुकाराम महाराजांना बुद्धी नव्हती. नवे त्यांच्या एका प्रमाणावर काही लोक बुद्धिमान झाले. लय अवघड मेंदूचं सगळा 3 प्रकार करावं लागेल. काही जणांना असून सुद्धा कळालं नाही आपल्याला मेंदू आहे म्हणून. ध्यानच नाही त्याच. काही जणांना शेवटला कळलं आपल्याला मेंदू होता. काही जणांनी एवढा वापर केला मेंदूचा एवढा येडे झाले पागल. नुसतं रस्त्यानं पैसे मोजते असं पैसेच नाही खातात कागद. पागल झाले पागल. आणि विशेषतः 7वा 8वा 6वा वेतन आयोग त्यांचं तर मिटलं. पगारी झाल्या भरपूर. आपलीच्या 10 पोट पगार आला. आपण 1 पोट पगार 10 पोट तिच्या नाही. मला अजूनही आहे का जुने शिक्षक आता शिक्षकच समोर बसलेले तळमळ होती विद्यार्थ्याविषयी शिकवण्याची. आता विद्यार्थ्यालाही गरज नाही
मी गेल्या वर्षी सांगितलं थीम चालू काल काय खाल्लो ध्यान नाही. गेल्या वर्षी पूर्वी शिक्षकाचा आदर ठेवणारे विद्यार्थी होते, शिक्षकाचा आदर ठेवणारे विद्यार्थी होते. आता त्याचा काही संबंधच राहिला नाही. एखाद्या शिक्षकानं जर छडी हातामध्ये घेतले ना तर विद्यार्थी बोलायला लावत नाही, बहिरीदा पिठो. मग ते इकडच आहेत नावाला चोरायला आपली टाकायला किन्नर ड्रायव्हर तिकडं कुठं वरी क्लास वन अधिकारी ज्यांनी गुरुचा आदर ठेवला. या इकडं आता परमार्थामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचं आणखीन एक प्रमाण सांगतो. घाटेला दुकान देती आली यशी दान. तुकाराम महाराजांचं दुकान होतं. मग ते दुकानामध्ये असं आहे की लाभ कशामध्ये हे त्याला समजलं पाहिजे. नाहीतर आता तर ते लिहायची गरजच नाही, ते ऍपच निघाले एक. उधारी जर असली ना ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. चला पुढे तुकाराम महाराजांची बुद्धी मला बघायचंय. तुकाराम महाराजांनी जी दुकानातली स्थिती होती ना त्यांची फायदा आणि तोटा, ती स्थिती परमार्थामध्ये वापरली. परमार्थामध्ये तुकोबऱ्यांना कळालं फायदा कशात आहे आणि तोटा कशा आहे. परमार्थामधला फायदा हो त्याचे नामस्मरण केल्यानंतर फायदा होतो आणि खोटा परमार्थ केल्यानंतर तोटा होतो. महाराज ऐका, अख्ख्या जगाला आपल्याकडे पाठ केलं तरी चालतं, पण देवाला आपल्याकडे पाठ फिरवू नये. एकच अलंकार असू द्या, एकच, पण आचरण शुद्ध असू द्या. एकच अलंकार असू द्या. त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, महाराज संपत्ती कमी असू द्या, शेती कमी असू द्या, प्रॉपर्टी कमी असू द्या, पण लेकराला संस्कारिक बनवा. महिला मंडळ विशिष्ट तुम्हाला किती किती नवऱ्यानं पापड करून आणलेली इस्टेट असू द्या, त्या इस्टेटीचं लेकरांना काही खाऊ घालू नका. ऐका, कष्टाच व्यवस्थित पचत, कष्टाच. नाहीतर माणसं म्हणतात मी एवढं परमार्थ करून देवानं माझं असं का केलं. तू कुठंतरी चुकलेला आहे बाबा, कुठंतरी तुझं कर्म चुकलेलं आहे. उदाहरण घ्या, उदाहरण घ्या. बस कल्याण आणि जवळ परतापूर आहे ना, परतापूरचा एक शेतकरी, गरीब शेतकरी, आठवड्याला बसव कल्याणला जायचा आणि तूप विकायचा. तूप विकायचा. एका किराणा दुकानदाराला त्याचं तूप इतकं आवडलं त्याने सांगितलं आठवड्याला मला तूप आणून द्यायचा बाबा. चालतंय साहेब. दुकानदाराकडून 1 किलो साखर घेतली त्या शेतकऱ्यानं, तूप विकणाऱ्यानं 1 किलो साखर घेतली आणि काही आलं. दुसरा किराणा घेतला, घरी आला आणि आठवड्याला त्याला तूप नेऊन देऊ लागला. किराणा दुकानदार म्हणजे वा वा, सुगंध छान आहे, चांगलं तूप आहे, म्हणजे डालडा मिक्स नाही, वा वा छान आहे, छान आहे. पण दुकानदाराला विश्वास नाही. दुकानदारानं ते तराजू मध्ये ठेवलं तर किलोचे पैसे घेतो, 900 ग्राम मला तूप देतो. एवढ्या आठवडी पुढच्या आठवड्यात तो शेतकरी आला आणि तूप दिलं, म्हणजे घ्या का रे फसवतो मला. 1 किलोचे पैसे घेतो आणि 900 ग्राम तूप देतो. चुकलं साहेब, पण माझा काही दोष नाही, बोलू नका. खाली बसा, केले जागी बसा तिथंच. अरे 900 ग्राम मला देतो, किलोचे पैसे घेतो. चुकलं साहेब. मग कसं काय साहेब? ऐका, आता मी गरीब आहे साहेब, माझ्या घरी तराजू नाही, मी गरीब आहे. आमच्या शेजारच्या घरात तिथं तराजू आहे साहेब. मग पण त्यांच्या घरी किलोचा धोका नाही. मग तुम्ही वजन कसं करता? त्या दिवशी तुमच्या किराणा दुकानातून 1 किलो साखर नेलो साहेब आणि ते साखर एका साईडला ठेवतो आणि तूप एका साईडला ठेवतो. मग भामटा कोण? मला उत्तर द्या. दुकानदारानं 900 ग्राम साखर दिली म्हणून तूपही 900 ग्राम आला. दुकानदारानं जर भरती 1 किलो साखर दिली असती तर तूपही 1 किलो असतं. तसंच आहे, तसंच आहे. नेहमी जर आपल्याला आनंद, नेहमी जर देवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर तोला मोलाची भक्ती करा. तोला मोलाची म्हणजे हो, त्याला आवडत ती भक्ती करा, आपल्याला आवडत ती नाही. पूर्वी राक्षस भक्ती करायची 60,000 वर्ष तक.
आपली एखादच बघा की 15 दिवसाचा खर्च एकीकडे आणि एकादशीचा खर्च आणि वरून बोंबलायचं उपास आहे. एकादशीला सकाळपासून सुरुवात करतो, मग चिप्स काय खातो, चिप्स काय खातो, केळं काय खातो, मग दुसऱ्या गावात गेलो की एकादश आहे, 1.5 किलो सफरचंद पार वरून म्हणायचं एकादश आहे. काय ज्ञानला गेला शाबूची खिचडी खाल्लं एक बघणं पूर्ण मोठं, अजून वरून म्हणायचं एकादश आहे. रात्री भजन पहा, रात्री भजन चालू झालं, 1 तास केलं भजन, म्हणजे नको पोटात अन्न नाही, आवाज चल नाही, एकादश होती. दुसऱ्या दिवशी उठल्या तुरडी हातात घेऊन बसलं, म्हणजे जेव्हा कालची एकादश आहे, एकादश होती का? ऐका, उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. त्या दिवशी देवाच्या जवळ राहणं त्याला म्हणतात उपवास. काल गीता जयंती होती ना, आपलं भाग्य कितीतरी सण आपल्याला याच्यामध्ये सापडतात. पहा ना, ऐका आता, आपल्याला पूर्णतः ज्ञान नाही. मी नेहमी सांगतो तुम्हाला कीर्तनामधून, ज्या ज्ञानोबायांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत आणि त्यात माझं भाग्य जास्त आहे. मी असं मला वाटतं की मी फुटक्याला कपाळाच आहे, मी पांढऱ्या पायाच आहे. तुम्ही म्हणाल का महाराज असं का वाटतं तुम्हाला? माझ्या नशिबामध्ये नव्हतं बरोबर उज्ज्वलानंद बाबांचं कीर्तन ऐकणं. तुम्ही उभा टाकलेला, तुम्ही भाग्यवान आहात. बाबांच्या चरणाचा स्पर्श तुमच्या मस्तकाला झाला. तुम्ही भाग्यवान आहात. बाबांच्या मुखातले अमृतवाणी तुम्ही ऐकून ठेवता आहात. आमच्यासारख्याच ऐकून आता असलेलं सुद्धा बाहेर निघायची वेळ, पण ऐका तुम्ही भाग्यवानच आहात. आणि त्याच्यापेक्षा मी भाग्यवान का, जे बाबांचे श्रोते होते तेच आमच्या पुढे बसण्याचं नशीब आम्हाला प्राप्त झालं. आमचं भाग्य. त्याच्या पुढे जाऊन सांगू, जे ज्ञानोबायांना आपण माय म्हणतो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ते ज्ञानोबा आहे. सगळ्या जगाची माय ते झाले. आम्हा वारकऱ्यांना नाही ना, माय मेले बाप मेला तर अति दुःख होणार नाही का? संतांचा आशीर्वाद आम्हाला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, आमचे मायबाप संत आहेत असं आम्ही अगोदरच हे केलेलं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या ज्ञानोबायांना आपण माय म्हणतो त्या ज्ञानोबायांना त्यांच्या आई वडिलांचं सुख त्यांना भेटलं नाही. ज्या वेळेला देहात प्रायश्चित्त घ्यायला निघाले, देहात प्रायश्चित्त घ्यायला जात असताना 3 लेकरं झोपलेले आणि मोठा निवृत्तीला उठवलं विठ्ठल भक्तांनी. निवृत्ती आम्ही निघालो बाबा. कुठं बाबा? पैठणच्या ब्राह्मणाने आम्हाला आदेश दिलेला की तुम्ही देहात प्रायश्चित्त घेतल्याशिवाय तुमच्या लेकरांना शिटीपत्र देणार नाही. निवृत्ती रडू लागला. रडू नको निवृत्ती, आता या लेकरांना तूच अंतरून आणि तूच पांघरून या लेकराचं तूच बघा. तुझे जे भाऊ आहेत ना, आता तूच मोठा आहे. सगळे यांची तू बघ, कोणाला दुःखी करू नको निवृत्ती. अशी बोलले. मायबाप निघून गेले. सकाळची घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण थोडं पुढे चला. कित्येक वर्षानं कितीतरी जगाला त्रास दिला. काय जगाचं विशेष आहे ना, आपला उद्धार करण्यासाठी ते आले आणि समाजाला त्यांनाच नीट जगू दिलं नाही. ज्ञानेश्वरी संपूर्ण झाली. ज्ञानोबाने म्हणू लागले, दादा माझं काम झालं, आता मी निघतो. सगळेजण रडू लागले, कारण आपली प्रिय व्यक्ती गेली तर त्याला रड म्हणावं लागत नाही. ज्ञानोबाने विचार केला, समाधी घ्यायचं, थांबल्या आताच नको. तिघांच्या शब्दाला मान दिला. निवृत्ती, सोपान काका आणि मुक्ताबाई तिघांसाठी 2-2 वर्षे ज्ञानोबा राहिले. म्हणजे 22व्या वर्षी समाधी घ्यायचं ठरलं. समाधीच्या वेळेला जगाचा बाळ तिथं पंक्तीला वाढायला होता. सगळ्या पूर्ण त्रैलोक्यातून सगळे आलेले होते. सर्व संत महात्मे जमा झाले. 4 लेकरं
व्यवस्था करायला नारा विठा गोदा महादाचारी लेकरं तिथं नामदेव याची मुलं व्यवस्था करायला रांगोळ्याची फुटं पानं वगैरे हे सगळं व्यवस्थित जवळ बसलेले सगळे पंक्ती बसलेले ऋषी मुनी आलेले संत महात्मे आलेले साक्षात रुक्मिणी माता जेवायला वाढत होती आणि जेवायला वाढताना पांडुरंग परमात्मा हा म्हणतो रुक्मिणी ते विषय ते सिद्ध महात्मा त्यांच्याकडे सिद्धी आहे तू इकडे ज्ञानोबारांना रुक्मिणी माता जेवायला वाढत असताना पांडुरंग परमात्मा हा परडा फोडून रडू लागले खूप रडले देव खूप रडले पण रडत असताना रुक्मिणी माता त्यांच्या तोंडाकडे बघितले काय झालं तुम्ही का रडता निवृत्ती सोपान मुक्ता हे त्यांचे भाऊ आहेत म्हणून रडतायत ते तुमचं काय मत आहे लेकरा बरोबर तुम्ही रडता खरं सांगू माय मिली ना माय लेख रडत येते आणि ती लेख रडताना गावातल्या कित्येक मावल्या त्या लेखीकडे बघून रडतात का माय गेली आता आधार संपला तिचा बघून रडतात ना तसंच पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराकडे बघून रडत होते पण रुक्मिणी म्हणून आली तुम्ही का रडता पांडुरंग परमात्म्याने सगळं काही सांगितलं पण 10 मिनिटांना रुक्मिणीच रडू लागली मग पांडुरंग परमात्मा म्हणू लागले 10 मिनिटापूर्वी मला म्हणत होतीस तुम्ही काय रडता आता तू काय रडते खरं सांगू का मी ज्ञानासाठी रडत नाही मी ज्ञानेश्वरासाठी रडत नाही हो मग जे लेकरू समाधी घेताना जगाच्या बापाला रडत त्या लेकरांना जन्म देणारे मायबाप किती धन्य असतील मी त्या मायबापासाठी रडते खरं सांगू संत महाराज आपलं कौतुक करतायत तुकाराम महाराज म्हणतात जे आपल्या हिताला जागे आहेत ना आपुलिया सांगितल्याप्रमाणे जर आपण वागलं ना धन्य माता पिता दयाची आपल्याला तिथून सर्टिफिकेट भेटते गुरुजी तिथून कोणापासून संतापासून लहानपणी मी नाटकामध्ये वगैरे भाग घ्यायचो ते तिथूनच झाला गुरुजी सोंग मी माझा अनुभव सांगतो तिथूनच झाले बाकीची लोक काही पात्र घेतात नाटकात
पण मी कीर्तनकाराचं पात्र. शाळेमध्ये जर कुणी विचारलं ना मला गुरुजींना तुम्हाला काय व्हायचंय एकेकाला सांगा, मग कोणी सांगितलं मला पोलिसात जायचंय, कोणी म्हणलं मला मिलिटरी मध्ये जायचंय, कोणी म्हणलं मला पोल्ट्री फॉर्म टाकायचं, काय असेल तुला काय व्हायचंय म्हणजे मला ड्रायव्हर, तुला काय व्हायचंय अनेक सांगू लागले. पण माझा नंबर आला त्यावेळेला मी डायरेक्ट तिथं सांगितलं होतं मला इंदोरीकर व्हायचंय. आणि ते साध्य झालं. नवे नवे कृपा झाली आणि विशेषतः तिथून मला हे कीर्तनाचा छंद लागला. आणि विशेषतः आज खरे जर तुकाराम महाराजांचं दर्शन तुम्हाला करून घ्यायचं असेल तर गाथा मूर्ती गुरुवरे रामभाऊ महाराज राऊत बाबा, बाबांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे. म्हणून आज इथं जास्त बोलण्याचा योग मला येतोय. गुरुवरे बाबा, खरं सांगू तुम्हाला आयुष्यात खरे संत भेटणं फार अवघड आहे. जेव्हा जर तुम्हाला कोणी विचारलं ना सगळ्यात दुर्लभ काय तर संताची भेट. बहु संतांची भेट होणं. म्हणून रावणाला दोष देऊ नका, रावणाला दोष देऊ नका. संतांनीच काळ मंत्र दिलेलं होतं त्या बाबाला. एकदा ऐका, मंदोदरी विचारू लागले रावणाला, म्हणजे रावणा तसं म्हणत नव्हती ना, म्हणजे अहो बोला शेतीला तुम्ही आणलात म्हणजे हो, मग नुसतं आणून ठेवला तिथं, कधी स्पर्श केलं नाही. रावणानं नीती सोडली नाही, रावणानं नीती सोडली नाही. म्हणलं तरी तुम्हाला विचारतेस म्हणजे हो तुम्हालाच ना, माग कोण आहे का तुमच्या, तुम्हालाच विचारते. बरं ऐकायचंय उत्तर म्हणजे सांगा ना. ऐक म्हणलं तरी ज्या वेळेला मी गोसाव्याचं रूप घेऊन भिक्षा मागायला गेलो होतो तिच्या कुटियामध्ये, त्यावेळेला एक शब्द गेला माझ्या मुखातून, म्हणून मी स्पर्श केलो नाही. म्हणजे कोणता शब्द? भिक्षा मागा माय. माय हो याच्यासाठी स्पर्श करत नाही. हो म्हणलं रे माय म्हणून जर मी तिला स्पर्श केलो तर जगातल्या सगळ्या माय शब्दाला कलंक लागेल. म्हणून छेदेला स्पर्श रावणाने केला नाही. आताच्या रावणाचा तवाचा हिशोब करा महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, परत म्हणतो तरी कोण लागेल. मग विरोध का करता त्यांना कसं मानलं तुम्ही म्हणतो तरी तू असं म्हणतेस मला. म्हणजे हो राम देव आहे माहिती नाही तुम्हाला, म्हणले माहिती आहे ना, मग तिच्यासोबत वैर का करता. माझी काय कॅपॅसिटी आहे म्हणतो तरी त्याच्यासोबत वैर करायची, मी जिंकूही शकत नाही. त्याच्याबरोबर युद्ध करायचं म्हणजे माझं एकट्याचं काम नाहीये, माझ्यासारख्याच काय, मी तिच्या पायाला लागलेल्या माती इतका सुद्धा नाही. मग एवढी दुश्मनी का. ऐकायचंय तुला म्हणजे ऐक म्हणतो तरी राम हा भगवान परमात्मा म्हणजे हो, तो अयोध्येत राहतो ना म्हणजे हो. ही लंका नगरी ही पूर्ण राक्षसाची नगरी आहे. बर ही राक्षस कधी अयोध्येला जाऊन दर्शन घेणार नाहीत, कधी रामाला त्यांनी बघितलंही नाही, आणि समोर आला तरी हे राम आहे म्हणून पटवून पायाही पडणार नाही. मग मी त्यालाच इकडे बोलवलं. मग व्हॉट्सअपला मेसेज टाकून येत नव्हतो,
फेसबुकला बातमी टाकू नये आलं नसतं. हो एखादं काहीतरी बॉम्बस्फोट केलं असतं तरी आलं नसतं. कारण मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे ना, आलं नसतं. मग हे कसं काय? मला नारदाने सांगितलं होतं मंडळी, स्वागा करावी दारा हरण. तू तिची पत्नी सोडून आण म्हणजे बरोबर ते नाही येईल तिथं. म्हणून मी आणलं. आणि शेवटी तुम्हाला माहिती रावण म्हणू लागला, रामजी मी जिंकलो तुम्ही हरलो. म्हणले कसं काय? बाकीच्या हसू लागले. म्हणले काय मरायला लागले, मरायला म्हणतोय मी जिंकलो तुम्ही हरलो. पण ते रामालाच कळलेलं होतं का मी नक्की काशीपर्यंत तुम्हाला इथे येऊ देणार नाही. त्याचा संकल्प होता. त्याच्या पुढे ऐका, तू असं येणार नाही, मी तुला बोलवलोच का नाही. मी जिंकलो तू हरला. रामप्रभू म्हणले वा. रामप्रभूंनी रावणाची ज्योत आपल्या हृदयामध्ये घेतली. सर्वांना माहिती आहे. आता कशाचं काय, आताच काय, जिच्यावर विश्वास ठेवला त्यानंच गेलं निघून. आता सध्या विश्वास ठेवायचे दिवस राहिले नाही. स्टॅम्पवर लिहून अवलादी बिघडलेली. स्टॅम्पवर लिहून सुद्धा सध्या आता लयच अवघड आहे. आता एका गावातली बातमी ऐकलो महाराज, एका गावातली. आता हे चालू झालं नाही इलेक्शन वगैरे, थोडं चालू झालं. आता एका गावात असं 70चं मात्र राहिली. आता त्यानं म्हणते मला एकदा तर व्हायचं आहे अनेकदा. हात असं चालतंय सारखं फाटले सही होईना. मला तरी सहीच करू नका. अर्ज संपली. तुला गावाला 2-3दा राहून गेलं. तुला दाखवलाय का दुसऱ्याला नाही का? हो दे दुसऱ्याला. बाकी तुम्हाला त्याला जमल का? मग तुम्ही दरवाजे खातो त्याने खिडक्या खातील काय? तुम्ही संपूर्ण सोन्याचं स्वरूप आणलो होतो. लय आवड आपली कॅपॅसिटी पाहावी ना. आता ते मेलं परवा दिवशी गोड जेवण आहे तिथे मेलं. जागली मूठ 1.25 लाखाची. चला महाराज, जो आपण निवडलेला आहे कीर्तनासाठी, तुम्ही म्हणता ती कुठं राहिलो? कुठेही जाऊ द्या रातभर, तुम्हाला इकडे आणायचं. ते काय असतं, ते काय असतं, साबण लगेच नाही कटत. जाहिरात पाहिजे, जाहिरात चांगली. एकदा तुम्हाला घेतला आता कोणी उठत नाही. आता ऐक तुकाराम महाराजांकडे भरपूर होत, भरपूर. आणि काही नव्हतंही. तुम्ही म्हणताल असं दोन्ही कोण कसं बोलताय? हो, होतही आणि नव्हतंही. एकीकडे म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, आणि एकीकडे म्हणतात आम्ही सुदैव सुरकी. जोडी येतात त्याच्या पुढे जाऊन तुकोबाईंची इस्टेट होती, पण ते दुष्काळात वगैरे सर्व चरित्र तुम्हाला माहिती आहे. मग त्याला 7 दिवसच सांगावं लागते. ऐका पुढे थोडं. गावात एक ज्ञानोबा नावाचा मानकरी होता. तो तुकोबाईंना मानत होता. तुकाराम महाराज दिसले की पाया पडायचा. बाकीच्याला कोणाला काही संबंध नसतो. मग एक दिवस तुकाराम महाराजांचं तर सगळं गेलेलं होतं, फक्त घर शिल्लक होतं. जिथं काही गावं करायची, घरात खायला काही नाही, खायला काही नाही, खायला काही नाही. एक दिवस तुकाराम महाराज रस्त्यानं जात असताना तो ज्ञानोबा घाट पडला. म्हणले तुकोबा मी 20 दिवस चाललोय, 20 दिवस चाललोय आळंदीला. काहीतरी काम आहे, तिथून तसंच मी पुण्याला जाणार आहे. बर, एक काम करता? म्हणजे काय करायचंय? आमची ज्वारी ज्वारी कळते ना इकडं, ज्वारी आलेली आहे. तुम्ही पाकळं राखाल? म्हणले हो. वा, तुम्हाला मी अर्ध मन देईन. 1 मन किती किलोचा? 10 किलोचा. अर्ध मन म्हणजे 5 किलो. मी तुम्हाला तेवढं धान्य देतो बघा, आणि तुम्ही पाकळं राखा. म्हणजे हो. तुकाराम महाराज गेलेले, आठवडा केलेला आहे त्यानं. 4 लाकडं वगैरे पेंड्या वगैरे घालून आठवडा केलेला आहे. मग तुकाराम महाराज म्हणले गावातही भजनच करायचं, भजनच करायचंय आपल्याला. काय जे जे लागले ते कपाळ सरीचे लागतो विशेष संगे कोणत्याही गावात जावा. वारकऱ्याच्या बरोबर आहे ना आपल्याला का वारटात उभा राहायचंय कोणी? काय संबंध नाही. तुकाराम महाराज आठवड्यावर बसलेले भजन करू लागलेले.
राम कृष्ण हरी जय जय राम भजनामध्ये तुकोबाया गण्य आहेत आठवल्यावर आणि भजन करता करता ते चिमणे आल्या बाबा. मग त्यांना काय सांगितलं नव्हतं व्हॉट्सअपवर फोटो इथं जुवा या खायला सांगितलं नव्हतं. सगळ्या चिमण्या आल्या खाऊ लागल्या. तुकाराम महाराज थोडे जागे झाले बघितलं तर काय सगळ्या चिमण्या 4-4 खात होते. आणि खात असताना तुकाराम महाराजांचं अंतःकरण पहा. तुकोबाया म्हणजे बाबा काय छान आहे बिचारे खातात पण घरला येत नाहीत. बरेच जण आहेत कीर्तनाला चपला आणत नाहीत पण जाताना नेल्याशिवाय. तुकाराम महाराज म्हणजे वा खातात पण घेत नाहीत बाबा. तुकाराम महाराज त्या चिमण्याला म्हणतात जा बाई तिथं पाणी ठेवलेलं पाणी. पाण्याची व्यवस्था येण्या बांधली होती तुकाराम महाराजांनी म्हणजे मडक्याच्या वरती वाटेसारखं बांधली ती. पाणी प्यायला चिमण्या तिकडे जाऊ लागल्या. पाणी पिऊन परत येऊ लागल्या. 6-6:30 वाजले. तुकाराम महाराजच्या चिमण्याला बोलू लागले जा बाई जा आपल्या घरी आणि सकाळी या लवकर या बरं का. महाराजांची भाषा रात्री उडून जायच्या पुढे सकाळी यायच्या असं बरंच दिवस चाललं होते. तुकाराम महाराजांची एक मुलगी भागीरथी होती काशीबाई होती. तिचे जवळ एकदम रागीट स्वभाव होते. 4 दिवस झाले ह्याचा पत्ता नाही. रागीट स्वभाव. ती अधिकारी स्त्री होती. तुकोबाईंची पत्नी म्हणजे तिचं किती जन्माची पुण्य असेल. कुठे एकाकडून बातमी कळली ज्ञानपत्र शेतात म्हणजे तिथं माय बरं झालं आता ज्ञानला काय करीतील आणि घर भागल. काय स्थिती म्हणजे गंगी हे घे भाकर आणि जा बापाकडे घेऊन. माझी छोटे पावलं रस्त्यामध्ये कुठे काठी मोडायची कुठे काय घरी सुद्धा लेख निघाले बापाची भाकर द्यायला. बाबा हे आईनं दिलं वा वा चांगलं आहे. तुकाराम महाराज म्हणजे मग एवढी तरी व्यवस्था होत असेल मग घराकडे काय काम आहे. 2 टाइम जर पंक्ती गावात असतील मग गावाकडे पिठलं भाकर खाण्यापेक्षा ही तर बरं आहे ना तब्येत सुधरून. वा काय जेवण होतो आजची बारी. वा आम्हाला सहसा भाकरी भेटत नाही. महाराज आले गुलाबजामुन करा मेला महाराज शुगर होऊन. काय नाही साधं जेवण. पूर्वीचे लोक गोष्ट पाटलांनी सांगितलंय त्यांची आई 99 वर्ष 3 महिने 99 आता नाही 9 आता काय नाही. आता आपलं एवढं वय झालं ना 15च राहिली मग मरायला संपलं महाराज. ती माणसं मजबूत होती का खाणं तसं होतं. आता खाणं काय सकाळी हो म्हणलं तेवढं एकच पाव खाल्लं मग 1.5 खाल्लं काय भात तेवढा भात इंद्रायणी भात खाल्लं तेवढा भात. 4 वाजता ती बाई आली मग गावात. फुगे पिना स्त्रिया घेतलं फुगा फुगवायला गेलं अख्खा भाताची हवा बाहेर. काय राहत नाही शरीरात. आता काय हात टिकून उठते बारकी हात टिकून अजूनही काय म्हातारी झाली चष्मा नाही. आता पहिली चष्मा पाहिजे लेकराला चष्मा असा
डबल काचचा त्याला 2-2 गुरुजी दिसते आणि हिथून पुढे ऍडमिशन घेणारे गुरुजी तसे जातो काय त्यांना तर डबल काच एक गुरुजी तर असं फळा पुसत होतं फळा इकडून पुसत होतं पोरं म्हणजे फळा इकडं आहे त्यांना इथेच मिळाली आमचे पहिले गुरु सांगतायत ना आमचे पहिले गुरु कोण इंदरीकर बाबा अजून काही दिवसांना पोरग चष्म्यासहित जन्माला येईल काचा फिचामध्ये जी नंबर असेल ती संपलं विषय महाराज लय संपलं ते आता मग तुकाराम महाराज इथं भेटतंय ना इथं होतो आपण तुकाराम महाराज मी इथं सगळे भेटतंय ना चला इथंच थांबू तुकाराम महाराज थांबले तिथंच पाखरं राखायचं मस्त पाखरं राखू लागले भजन पाखरं कशाचं काय ज्ञान बाळाला 1.5 महिने तिकडून तिकडे गेलं सासरवाडीला आणि मग धोड्याचा महिना होता तेव्हा काय असं ते असं तुम्ही म्हणसाल धोड्याचा महिना मागं गेला जवळ आताच येतो काय तर नंबर लावा महाराज तिकडून गेलं तिकडं यायला उशीर झाला 1.5 महिन्यानं आलं सगळ्याची मिळानं ती वरच ज्वारी खाल्लेली हे काही कर सवाल काय म्हणते त्याला पिसरुट्या हे काही नाही ज्याप्रमाणे ते आता नवीन निघालंय ना ते मटका गेला आता ते दुसरं काय आलंय गुलछडी का काय आले बरं आहे तुमच्याकडे आलं नाही आणि येऊ देऊ नका आणि तिच्यात हारला ना त्यानं मग त्यानं असंच करते आणि ती स्थिती त्या नेमबाची गेलो किती बरी आलती गेली महाराज ऐका आता तुकोबऱ्यांच्या नावानं स्टॅम्प वगैरे झाला तयार गावातल्या सरपंचाकडे गेला गावातले कुलकर्णी पाटील जे काही असतील त्यांच्याकडे गेला चला तुक्याला पाखरं राखायला लावलं होतं त्यांनी राखलं नाही सगळे ज्वारी पाखराला काढली मग तुकाराम महाराजांकडे काय होतं फक्त घर घेऊन दिलं तुकाराम महाराजांनी आणि त्या पाटलांनी विचारलं गावातले पाटील त्यांनी विचारलं ज्ञानबा तुझ्या शेतातली ज्वारी वर्षाला किती निघत होती रे म्हणजे 2 खंडी म्हणजे 1 खंडी 20 पोत्याचा 2 खंडी म्हणजे किती पोते 40 2 खंड्या निघत होती 2 खंड्या बरोबर नाही निघाली तर घर दिलं आणि योगानं महिला मंडळ निघाल्या महिला मंडळाला त्यांनी सांगितलं चला ज्वारीचे शेंडे घ्यायचंय ते यांनी चर्चा करू लागले लय अवघड कामाला जाणाऱ्या बाईची सुद्धा आता अध्यक्ष झाली पहिल्या गटाच्या अध्यक्ष होत्या आता त्यांची सुद्धा टोळी झाली महाराज रोज जाणाऱ्याच्या माता मावल्या ऐका नीट हो एखाद्यावर विश्वास ठेवत जावा एखाद्यानं तर तुम्हाला सांगितलं ना महाराज रात्री त्यानं सांगू द्या रात्री आमच्यात उद्या या तुर कापायला आणि फक्त पाटलांना येऊन सांगितले 50 जास्त देतो 50 जास्त पातीवर बसेपर्यंत भरवसा नाही आता आणि ती माता मावले म्हणून लागले बाया म्हणून लागले माय म्हणजे तिथली जवारी का तिची शेवटी घ्यायचंय नको माहिती फुकट रोजगार जायचा त्याला ज्वारीच नाही तर मग काय येईल आपल्याला सगळ्या पिसरुट्याच आहे कामाला आले नाही पण काही म्हाताऱ्या होत्या अगं बसून काय करावं चल 5-7 बाया निघाल्या आणि शेंडे घ्यायला निघाल्या ते शेंडे घेतल्या सगळं व्यवस्थित झालं मळणी अगोदर मिशनी नव्हत्या ना आता काय निघालाय सकाळी पेरणी दुपारी काढायचं संध्याकाळी भरायचं 12 पर्यंत आरतीला आता फास्ट आली फास्ट बैलावरती मळणी झाली महाराज रात्रीतून परमात्म्याने कृपा केली रात्रीतून कसं वरून पडत होत त्यांचं त्यांनाच माहिती फक्त पांडुरंग परमात्म्याने असं केलं असं
मग सकाळी गडी आली आणि ती ज्वारीची पोती भरू लागली. सगळे गावातले सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष किती किती बाबा लोक जमलं बघायला. आणि जर नाही निघावं 2 खंडी तर तुकाराम महाराजाचं घर जात. लोक बघायला महाराज लोक आपलं वाईट झालेलंच जास्त बघायला इथे. त्यात भावकी भावकीची जात नाही बेकार. आपल्या घरात काय कार्यक्रम असावं आपण आटो करावं कार्यक्रमाला. भावकीला मधल्या सीटवर जागा द्यावं लागतो. आपण माघारी लोंका तुमचं असंच आहे. जवळजवळ तुम्ही डोक्यात कागल तुम्ही कप घेता. एखादी चांगली सतरंजी घेता. चांगले ताट घेता. कितीतरी सगळं चांगलं चांगलं घेता. आपल्यासाठी का कोण पाहुणे आल्यावर राहू म्हणून फोटो बोलायचं नाही मला. पाहुणे वगैरे मग तुम्ही कवा वापरणार. आपल्याला फुटका कपच का शेवट आपण आपल्याला वापरायचो. काही जणांनी लय बेकार काही जण आयुष्य गेलं नाही बंगला बांधले तसल्या झोपडीत राहिलो. रिटायर झाले. रिटायर म्हणून रिटायर झालं. हात पाय हालायला लागले. डोळ्यान राजीनामा कानान राजीनामा. मग पाया खंड घराचा. मग घराचा पाया खंडन घर बांधून घर पूर्ण झालं. घर पूर्ण झालं. घराची वास्तू शांती न्यायची पुण्यतिथी एकाच दिवशी. झोपलाच का नाही. नुसतं कमवू नका त्याचा वापरही करा. मला सगळं काम जमलं. परमात्म्याची कृपा होती. ऐका आता किती पोते निघाले. किती खंडी निघालं धान्य. महिपती बाबा वर्णन करतात 17 खंडी धान्य. मग एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. माता मावले म्हणू लागले माय तुकाराम महाराजाची अशी परिस्थिती आहे म्हणून पांडुरंगाला त्याच्यावर कृपा केलं. आलं झालं चर्चा गावामध्ये निघू लागली. मग गावातले पाटील सज्ज होते म्हणू लागले ज्ञानका तुझं किती दिवस चालला. म्हणजे 2 खंडी. तुझं घे. बाकीच्यावर तुझा हक्क नाही. चुकलं माझं मला क्षमा करा. गाडीमध्ये घाल सगळं बैलगाडीत आणि तुकोबाच्या घरात नेऊन ठेव 15 खंडी. तुकाराम महाराजांच्या घरात पोचवलं. तुकाराम महाराज गेले नगर मला हे नको नको हे मला हे नको. मग साक्षात थोडी इकडे लावायचं मला अभंगाची लेख लावायचा. मग साक्षात तुकोबांना देव बोलत होते. देव बोलत होते आणि तुकाराम महाराजांना देवाला म्हणलं तुकोबा अहो तुम्हाला मी किती देतोय घ्या ना. देवा मला हे नको देवा. मला हे नको देवा. मग तुम्हाला पाहिजे काय.
बाहेरचं साडीपत्रीचा देवा तुझा विसरे ना बाबा. बरेच अभंग तुकोबा यांचे हे ची शब्दाला जास्त भर आहे. हे ची दान देगा